जिंकवला. एक चेंडूमध्ये 4 धावांची गरज आणि त्यानंतर अभित पठाणने ऑन साईडला करारा प्रहारने मॅच फिनिश केली होती. परंतु कुमारने काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं 6-7च्या 21 शेवटच्या अंतिम क्षणाला चौकाराने एक मिनिट थांबायचंय. शेवटचा आणि अंतिम सामना आहे या स्पर्धेचा, या ग्रुप डी मधून, जिकडे 2 संघ दरम्यान आपल्याला सामना भेटला. इकरा सीसी आणि समोर मॉडर्न आर्ट. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मॉडर्न आर्ट संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय इकरा सीसीला. अतिशय महत्वाची मॅच आहे दोन्ही संघादरम्यान, कारण यामधून जिंकणारा संघ जो रेहान दुर्गेश 11 संघा जोडीला दुसरा क्वार्टर फायनल सामना खेळणार. बघूया आता संधी कोणाला मिळते. ऑल सेट. साई असती साईबाग, त्यानंतर आई भवानी ट्रॉफी हाऊस, दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आहे हेमंत सजोते. पहिला चेंडू, हो सुरेख चेंडू तो विक्रांत या ठिकाणी चुडकी करता राहिले. चांगला बॅकअप तिकडे होता आणि धावांचा श्री गणेश झाला या ठिकाणी. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा घेऊन जातोय मायक्रोफोनवर मृदुल मेहरेकडे. यस, धन्यवाद कौस्तुभ सर. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. अभित पठाण यावेळेला प्रमोशन झाले की काय, म्हणजे अभित पठाण यांची जागा 3 डाऊनला होती, आज सलामीवर फलंदाज म्हणून पाहायला मिळत आहे. मॅचचा हिरो ठरला होता या अगोदरील मॅच मध्ये. 1 चेंडू 4 धावा, सामना खल्लास केला होता आणि विभूती नेटवर्क संघाला ह्या VPLच्या बाहेर काढला. परंतु पुन्हा हाच प्रयत्न अभित पठाणच्या बॅटच्या रडारमध्ये यावेळेला चेंडू येतात आणि चेंडूला दहाडतोय पुन्हा एकदा सीमारेखा पार 4 धावांसाठी. यस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा पहिला खेळ होत असताना पाहायला मिळतो 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मॉडर्न संघ हॅलो वन टू गो, अर्थातच शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. हेमंत गडिगावकर बॅटल स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न अभित पठाण यांच्याकडून होतोय. शेवटचा चेंडू काय घडतंय, पंच आमच्यापर्यंत वळतात, हाताची एक्सरसाइज करतात. अर्थातच वाईट चेंडू येतोय, आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरतोय. लेग बायच्या रूपेने धावसंख्येत 1 ने मात्र भर पडली जातं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 9 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ESDचे यस, थँक्यू डीजे. आमचे मॅल्युअर स्कोरर आमच्या सोबतीने यावेळेला मुजम्मिल खान मुज्जू, तसेच टेक्निकल स्कोरर या ठिकाणी सुमित देखील आमच्या सोबत जोडतात. आमच्यापर्यंत नीट नेटकी माहिती पोहोचवत असताना पहिले 6 चेंडूमध्ये 9 धावा धावफलकावर येतात. यावेळेला काय घडला जात आहे, तोफा था कबूल किया है, 4 धावा. अभित पठाण यस डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवर आक्रमण, हल्ला, सर्व काही केलं जात आहे. गोलंदाज आहे राहुल मोरे.
13 धावा धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू, यावेळेला राहुल परदेशी येतोय, सिंगल धाव घेतली जात आहे. राहुल परदेशी सारखा खेळाडू आपण पाहायला गेल्यानंतर त्यामध्ये देखील तितकीच कुवत आहे, ताकद आहे, क्षेत्ररक्षणामध्ये ओळखला जातो. आणि क्षेत्ररक्षणामध्ये आज वसई तालुक्यामधील ज्या ज्या खेळाडूंना प्रभावित करून सोडलंय त्यामध्ये दुर्गेश गोरे सारखा खेळाडू असेल, राहुल आपण पाहतोय, त्यानंतर मुजम्मिल खान सारखा खेळाडू आपण पाहतोय, निलेश आपण पाहतोय, असे अनेक खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना आज आतापर्यंत आपण सूरज सारखा खेळाडू पाहतोय सायबा संघाकडून खेळताना. अनेक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. विमल सिंग असेल, क्षेत्ररक्षणामध्ये ताकदीच्या जोरावर आपण पाहतोय ना. आज क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहायला गेलं तर जगत विख्यात जॉन्टी रोड्स यांना का ओळखलं गेलं तर फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आज जे क्रिकेटमध्ये ओळख आहे. धावफलक आपण धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडू द्वितीय षटकातील हाताळत असताना 6 धावा खर्च पडत असताना राहुल मोरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅटल स्वीप अटेंड केला जातोय. सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत धावफलकावर 16 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिले 4 चेंडूंचा खेळ होत असताना 16 धावा धाव फलकावर येत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख लाईन लेन टप्पा राहुल मोरे जाणतोय जशा प्रकारची गोलंदाजी करणं हाताळतोय. अनेक वर्षाचा अनुभव राहुल मोरे यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळतो. वन टू गो शेवटचा चेंडूचा खेळ. पंच अजित निकम सर, आज वसई तालुक्यात प्रत्येकाला हवा हवा असा असणारा आवाज आणि एक योग्य असा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं. एक महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती प्रसिद्ध असे पंच अजित निकम सरांना देखील आज आपण पाहतोय. वसई तालुक्यातील अनेक खेळाडूंचं प्रेक्षकांचं आज निकम सरावर देखील प्रेम पाहायला मिळतं आणि वसई तालुक्याचं प्रेम आज ह्या मैदानामध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना धावसंख्या धावफलकावर 12 चेंडूंचा खेळ होतो, 18 धावा धावफलकावर. म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज हेमंत गडिगावकर 6 चेंडू 9 धावा आणि त्यानंतर राहुल मोरे येतोय. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेलं तर मॉडर्न आर्ट संघाचे एक आयकॉन आहे, एक कर्णधार आहे. पहिल्या 6 चेंडू मध्ये 9 धाव 10 खर्च पडत असताना पाहायला मिळतोय. द्वितीय षटक पुन्हा एकदा हाताळण्यासाठी हेमंत गडिगावकर वैयक्तिक षटकातील दुसरं षटक हाताळतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवर आक्रमण हल्ला होत आहे, सिंगल धाव घेतली जाते. अभित पठाण यांच्या बॅटच्या रडारमध्ये आता यावेळेला चेंडू येत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत धावफलकावर 19 धावा 19. सुरेख लाईन लेन टप्पा सन्मान दिला जातोय. यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. असं म्हटलं जाताना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना देखील तितकंच महत्व दिलं जात आहे आणि हा फुटवर्क दर्शवत असताना यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न अभित पठाण, सिंगल धाव येत आहे, वेगाने येतोय राहुल मोरे, परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्या रीतीने येत असताना पाहायला मिळते. जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होत असताना धावफलकावर 21 धावा धावफलकावर बॅटल स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा सुरेख लाईन लेन टप्पा हेमंत गडिगावकर, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज आता पाहायला मिळतोय. परंतु 5च्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नव्हे तर 1 चेंडू मध्ये 4 धावा ज्याच्या बॅट मधून आला तो अभित पठाण दुसरीकडे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेंड केला जातोय. अटेंड यावेळेला सक्सेसफुल रित्या सक्सेस ठरत असताना धाव संख्येत 4 ने भर पडला जातोय. यस, थँक्यू डीजे. 26 धावा 26 धावा धावफलकावर. वन टू गो शेवटचा चेंडूचा पुकार दिला गेलाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, यावेळेला वेगवान गतीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव घेतली गेले का. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या प्रकारची उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून आल्यात अभित पठाण एक वैयक्तिक चांगली खेळी करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे 11 सीसी संघ आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये थोडासा कुठेतरी ढासळलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जशा प्रकारचं कमबॅक करतोय म्हणजे मोठ्या अशा भल्या भल्या संघांना विभूती नेटवर्क सायबा संघ जो पाटील वर्षामध्ये आपण पाहायला गेला तर द्वितीय पारितोषिक ज्या संघानं कमावलं होतं तो संघाला यावेळेस म्हणता बॅक टू द डगआउट मध्ये आणि पुढील वर्षांचा इंतजार करावा लागेल. अर्थातच 365 दिवसांची आता मात्र लॉंग वेटिंग असेल.
साई ग्राफिक्स बॅनरचे ऑनर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अमरीश दादा यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि स्वागत सन्मान करून या ठिकाणी वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे अध्यक्ष फैजी शेख फयूबाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून पुष्पगुच्छ तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अमरीश भाई यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातोय. पुष्पगुच्छ तसेच VPL असं ज्यावर मेन्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारी ही स्पर्धा अर्थातच VPL आपल्याला पाहायला मिळते. VPLचं उद्दिष्ट काय मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या वेळेला म्हणजे ज्या प्रकारचे वादविवाद खेळाडूंमध्ये असतात, संघामध्ये असतात, ही प्रेम भावना आणि मैत्रीपूर्ण लढत आज खऱ्या अर्थानं VPLच्या माध्यमातून सक्सेस होत असताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळत आहे. आणि ह्या स्पर्धेचं आपण पाहायला गेलं तर 6वं पर्व आणि 6व्या पर्वामध्ये आपण पाहायला गेलं तर सुजलाम सुफलाम रित्या आतापर्यंत ही स्पर्धा सक्सेसफुली रित्या सक्सेस ठरत असताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेडे लावलं ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्र परिवार दिला, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आपल्याला आज वेडे लावून ठेवलंय ना, तो खेळ म्हणजेच अंडरम बॉक्स क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा अमित पठाण यांच्या बॅट मधून येतोय चेंडू सीमारेखा पार, VPL चौकार. यस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. निशांत पिलाने वडा यांच्यावर आक्रमण हल्ला केला जातोय. अमित पठाण काय फलंदाजी केली जात आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे. सिंगल धाव येते. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय आतापर्यंत जबरदस्तरित्या फलंदाजी केली जाते. परंतु हा संघ, हा सामना जो असेल ना, तो डुवाडाय सामना असेल. हा संघामध्ये जो विनर संघ असेल तो मात्र रेहांत दुर्गेश 11 अर्नाला संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो संघ पराभूत असेल तो मात्र ज्या संघाला 365 दिवसांची अर्थातच 1 वर्षाची लॉंग वेटिंग असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला चेंडूला दहाडला जातोय. मयूर जाधव येतोय. सिंगल धाव. आतापर्यंत धावत संख्या 40 धावा धाफळकावर येतात. 1 to go. शेवटचा चेंडू. निकम सरांचा पुकार येतोय यावेळेला. लेग ब्रेकचा प्रयत्न यावेळेला अमित पठाण काय करतोय, उत्कृष्ट, परंतु शशिकांतच्या हातून चुकी घडते. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी घडते त्या वेळेला मात्र दगडी चाळमधून आवाज येतोय की क्रिकेटला चुकीला माफी नाही. आणि हा चौकार आणि धावत संख्या 44, 44 धावा आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. कारण दुसरीकडे आपण पाहायला गेला तर मॉडर्न आर्ट संघ म्हणजे ह्या संघानं या अगोदरील सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही स्पर्धेमध्ये 55 ते 60 धावांचं लक्ष्य पार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं बॅटिंग साईड आणि स्टार कास्ट, जी यंग स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते ती समोर मॉडर्न आर्ट संघाकडून पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ होत असताना धावत संख्या 44, 44 धावा धाफळकावर कुठल्या जातात. यस, थँक्यू डीजे. येणारे 6 चेंडू दीपक बांबरे गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षकांची देखील वाढती गर्दी. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हे VPLच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षामध्ये देखील ह्या स्पर्धेचं 6वं पर्व आणि ह्या 6व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुजलाम सुफलाम रित्या यावेळेला स्पर्धा पार पडत असताना पहिला गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतोय फरदीनच्या रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये. यस, थँक्यू डीजे.
पहिल्याच चेंडूवर यावेळेला गडी बाद होतोय दीपक बामरे. गोलंदाजी मार्कवर दुसरा गडी लगातारचा दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी. ज्या षटकामध्ये धावा कोऱ्याने यायला हव्या होत्या त्या षटकामध्ये मात्र पहिल्या 2 चेंडूवर निर्धाव जात असताना 2 गडी बॅक टू द डगआउट मध्ये परत आलतात. अजून देखील येणारे 4 चेंडू येणारे 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजार असेल आतापर्यंत 44 धावा धावफलकावर कुठल्या जातात. येणारे 4 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडला जातोय. 48 धावा धावफलकावर येतात. अभित पठाण ज्या प्रकारची फलंदाजी करतोय एकाकी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. हा सामना खल्लास करणं जाणतोय अभित पठाण यांच्यामध्ये ती कुवत आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला काय घडला जात आहे. निशांत पिलाने स्वतःला झोकावून देतोय पण परंतु चेंडूचा वेग इतका होता की चेंडूला रोखू शकले नाही. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेखा पार. यस पहिल्या 4 चेंडूंचा खेळ धाव संख्या आतापर्यंत 52 52 धावा धावफलकावर. आखोडी टप्प्याचा चेंडू नो चेंडू पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. निकम सर अर्थातच 1+1 ह्या 2 धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना सोने पे सुहागरात. अनिकेत कांबळे चॉक्सी येणारे 2 चेंडू कशा प्रकारे खेळी करेल. आतापर्यंत धावफलक 54 54 धावेंवर धावफलक येत असताना पाहायला मिळत आहे. एक मोठी स्टारकास्टने भरलेला संघ आतापर्यंत थोडासा तणावामध्ये प्रेशर मध्ये दबावामध्ये आहे. सिंगल धाव येते 55 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1 to go शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर यावेळेला काय घडतंय. गडीबाद रनआउटच्या रूपाने अनिकेत कांबळे चॉक्सी पहिल्या 5 षटकांचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 55 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आणि लक्ष यावेळेला येणारे 30 चेंडू 56 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. आणि कशा प्रकारे टीम मॉडर्न आर्ट संघ राहुल अँड हेमंत गडीगावकर कशा प्रकारे चेस करेल ह्यावर देखील आपण नजर असेल. त्या पुन्हा येतोय टॉस का बॉसच्या दिशेनं जिथं आपल्याला पाहायला मिळेल सामना. चला येणारा पुढील सामना थँक्यू डीजे. चला तर या ठिकाणी रणजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन टॉस केला जातोय. पहिला क्वार्टर फायनल सामना आई भवानी ट्रॉफी हाऊस आणि तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय विशाल पाटीलनी. निर्णय बॉलिंगचा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर पहिला क्वार्टर फायनल सामन्या दरम्यान आई भवानी ट्रॉफी हाऊस विन द टॉस लेट टेक टू बॉल फर्स्ट. मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप ड्रीम मधून आहे. जिकडे पाठला कितीचा करायचा मृदुल 56 तर पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये आई भवानी ट्रॉफी हाऊस ज्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंग स्वीकारले. हेच कशा प्रकारची तयारी आहे. तर जो रेग्युलर क्रिकेट आहे तोच खेळण्याचा प्रयत्न करू. समोर साई असता साहेबाचा संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखायचं आहे. 35च्या खाली. इकडे आल्यावर कसं वाटतंय आणि विशाल आयोजनाबद्दल काय सांगशील.
आयोजन दरवर्षीप्रमाणे उत्तमच आहे, मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा. मुजू आता प्रथम बॅटिंग करायचंय आणि समोर आई भवानी ट्रॉफीचा संघ आहे. कशा प्रकारची तयारी आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे? समोर संघ तर खूप चांगला आहे, कारण की त्यांच्यामध्ये सगळे चांगलेच प्लेअर आहेत. काल पण ते लोक चांगलं खेळून वरती आलेत, तर आम्ही पण आमचा काल सारखाच बेस्ट देऊ आणि जास्त स्कोर करून त्यांना कमी धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. कशा प्रकारची तयारी आहे? पहिल्या क्वार्टर फायनल सामना आहे आणि तयारी तर तशीच आहे कालसारखी. बघू आता मॅचमध्ये काय होतं. सगळ्यांनी बेस्ट दिला तर आम्ही जिंकू आणि प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. माननीय आदरणीय विकासजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या VPL 6 सीझन आणि वसईवेरा अंडरआर्म बॉक्स असोसिएशनच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. विकास सर, या ठिकाणी या क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी आपल्याला या खेळाडूंना आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. सर, आपण आलात, आम्हाला आनंद आहे. अशाच प्रकारचं प्रेम सदैव आमच्यावर असू द्या. या VPL सीझन 6च्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. विकास सर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आणि आभार. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला वेळ दिला. VPL 6च्या माध्यमातून सर्व खेळाडू आणि सर्व आयोजकांच्या माध्यमातून सर, आम्ही आमचे शतशः आभारी आहात. आपण आलात या ठिकाणी आणि थेट जाधव मैदानात यापुढील धावत्या या मॅचचं समालोचनासाठी मृदुल मेहर यांच्याकडे. यस, धन्यवाद समाधान दादा काळे. धावफलकावर जिथे आपण पाहतोय धाव संख्या 2 चेंडूंचा खेळ होतोय. एक धाव धावफलकावर येत असताना हेमंत घडिगावकर मोठा गडी यावेळेला गळायला लागलाय. लक्ष आपण धावफलकावर पाहायला गेलं तर 56 धावांचा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स शिप अटेंड मयूर जाधव पहिल्याच चेंडूवर वैयक्तिक खातं खोळत असताना 4 धावेने. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होत असताना 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मयूर जाधव यावेळेला काय करायचंय? लक्ष आपण पाहायला गेलं तर 30 चेंडू 56 धावांचं आव्हान धावफलकावर आहे, परंतु तशा प्रकारची खेळी करणं जाणतो. दुसरीकडे राहुल मोरे, द कॅल्क्युलेशन क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा राहुल, यांचं कानमंत्र कितपर्यंत योग्याला येईल ह्यावर देखील नजर असेल. एक्सपिरियन्स क्रिकेटर आहे. निर्धाव चेंडू जात असताना पाहायला मिळतो. तो गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाटील अल्ला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या खांद्यावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहायला म्हणजे अर्थातच इन्फॉर्म आहे. पहिले 4 चेंडू हाताळल्यात, 5 धावा धावफलकावर आणि मोठा गडी गळायला लागलाय हेमंत गडिगावकरच्या रूपानं. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही पाहायला मिळतो. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, टप्प्यावर विश्वास ठेवतोय आणि हा टप्पा आतापर्यंत सुरेख लाईन टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू लगातारचा दुसरा चेंडू येतोय. 5 धावा धावफलकावर. वन टू गो. शेवटचा चेंडूवर काय घडतंय? तिसरा चेंडू लगातारचा निर्धाव चेंडू येतोय. हा अनुभव आहे. हा अनुभव यावेळेला पूर्णतः प्रेशर देतोय मयूर जाधव यांच्यावर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय, म्हणजे पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतो, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद, तिसऱ्या चेंडूवर चौकार येतोय
चौथा चेंडू आपण पाहायला गेलं तर निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव, सहावा चेंडू निर्धाव, लगातारचे 3 चेंडू निर्धाव येत असताना टीम मॉडर्न आर्ट संघावर यावेळेला प्रेशर बनलंय, तणाव आहे, दबाव आहे, सर्व काही आहे. परंतु राहुल मोरे, मयूर जाधव तणाव आणि प्रेशरमधून कसं रिलीज व्हायचं हे देखील जाणतोय. पहिले 6 चेंडू मध्ये 5 धावा धावफलकावर येत असताना येतोय पुन्हा जमेंटच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. सर्वांनी मंचाच्या मुख्य मंचाच्या समोरून बाजूला व्हावं. मान्यवर आले त्यांना या ठिकाणी मॅच दिसत नाहीये. सर्वांना विनंती आहे की थोडेसे बाजूला व्हावं. यावेळेला काय करावं लागेल, यावेळेला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणताना की कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नसतं, शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो तो मात्र नक्कीच यशस्वी ठरत असतो. ते यावेळेला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. राहुल मोरे आहे, दुसरीकडे मयूर जाधव. दोन्ही खेळाडूंमध्ये कुवत आहे, ताकद आहे. कॉम्बिनेशन फील्ड केलं जातं, पूर्णतः स्वतःला झोकवून दिलं जात आहे. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. पहिल्या चेंडूवर 2 धावा. गोलंदाजी मार्कवर काझी, गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू असा खेळाडू आहे. परंतु राहुल मोरे ह्या सामन्याला कशा प्रकारे चेस करणं हे जाणतोय और राहुल को चेस पसंद आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 7 धावा सांघिक धावफलकाचे येत असताना बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्ह उत्कृष्ट, सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेल्यानंतर मित्रांनो म्हणताना क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाते की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दर्शवावा लागतो. यावेळेला कागदी पत्रे कोण स्ट्रॉंग होतं, यावेळेला कागदी पत्रे आपण पाहायला गेलं तर टीम मॉडर्न आर्ट संघ आतापर्यंत स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडून संघ इकरा सीसी संघाने ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय, ज्या प्रकारे प्रभावित करून सोडलंय, मग त्यामध्ये अभित पठाणसारखा खेळाडू असेल, प्रकाश पाटील अल्ला असेल, वाखण्याजोगे काम आतापर्यंत केलंय. रोहित जाधव सारखा गोलंदाज आपण पाहायला गेला तर सुप्परित्या गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंतचे 3 चेंडू काझी गोलंदाजी मार्कवर येतोय. 10 धावा धावफलकावर. 2-2 धावेने आतापर्यंत धाव संख्येचा रडार आपण पाहायला गेलं तर जात असताना पाहायला मिळत आहे. कॉम्बिनेशन फील्ड पुन्हा एकदा स्वतःला झोकवून देत असताना सिंगल धावेने धाव संख्येत मात्र 1 ने भर पडला जातोय. वैभव पाटील फय्यदजी आपण थोडंसं बाजूला करायचंय. खेळाडूंना थोडीशी विनंती असेल, आमच्या मॅन्युअल स्कोररला टेक्निकल स्कोररला प्रॉब्लेम होतोय. खेळाडूंना विनंती असेल आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. सामना दिसत नाहीये. येस रिव्ह्यू आहे. चला अष्टविनायक कॅप्टन अनिकेत मुले आपण यायचंय. अनिकेत मुळे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. थोडी विनंती असेल. येस डिसिजन काय येत आहे, अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. धावफलक आतापर्यंत आपण धावफलकावर पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. हे डिसिजन काय यावेळी ह्यावर मात्र नजर असेल. यावेळेला ह्या सामन्याचं चित्र कशा प्रकारे घडेल, काय बिघडेल ह्यावर मात्र नजर असेल. प्रयत्न केला या मुख्य स्क्रीनवर आम्हाला दर्शवलं जातं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. सुपर क्वालिटी. पंच अजून देखील तटस्थ प्रयत्न म्हणावा लागेल, सुरेखरित्या प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेला काय घडेल, काय बिघडेल ह्यावर नजर असेल. पंचांचा डिसिजन बाउंड्री अर्थात चौकार. हात भिरकावला जातोय. 4 धावा. येस थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा खेळ होत असताना 14 धावा धावफलकावर असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर कुठल्या जातात. मित्रांनो तुमच्याकडे आत्मविश्वास आणि जिद्द असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण पाहायला गेलं तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. 30 चेंडू 56 धावांचं आव्हान आहे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी राहुल मोरे करणं जाणतो आणि राहुल आहे
मयूर जाधव आहे. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर एक स्टारकास्टने भरलेला संघ आहे. अनेक फलंदाज यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर निशांत पिळाणे सारखा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक गरत देखील आपल्याला ह्या संघामधून पाहायला मिळत आहे. आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळले गेले. धाव संख्या 14 धावा. धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर काजे. राऊंड विकेटचा मारा केला जातो. राईट हँड बल्लेबाज राहुल मोरे. बॅटल स्वीप रिव्हर्स पॅटर्न प्रयत्न सक्सेस ठरतोय. राहुल जाणतोय कशा प्रकारे फलंदाजी करावी. यावेळेला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार 4 धावांसाठी. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. यस थँक्यू डीजे. धावसंख्या धाफळकार आतापर्यंत 18 धावा धाफळकावर येत असताना मित्रांनो पाहायला मिळतात. सराव असा करा ना की तुम्ही कधी हरलाच नाही आणि खेळ असा दाखवा ना की तुम्ही कधी जिंकलाच नाही. अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत दाखवला जातोय. खेळ जबरदस्तरित्या खेळी करत असताना धावसंख्या धाफळकावर आतापर्यंत 18 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. काजी गोलंदाजी मार्कवर थोडासा प्रेशर मध्ये, थोडासा दबावामध्ये. आतापर्यंत आपण पाहायला गेलं थोडासा कुठेतरी प्रेशर आहे. शेवटचा चेंडूचा खेळ होता. बॅटल स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. लेग बायच्या रूपानं सिंगल धाव मिळते. सिंगलच्या रूपानं 2 षटकांचा पहिला खेळ होतोय. धाव संख्या 19 धावा धाफळकावर. येणारे 18 मध्ये अजून देखील 37 धाव्यांचा 37चं टार्गेट. जो संघ या स्पर्धेबाहेर जाईल त्याला मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. वसई विरार प्रीमियर लीग असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्तरित्या एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर पंचांची कार्यरत निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये पंच गंभीर पाटील वसाई तालुक्यातील एक नामांकित असं पंच, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे पंच अजित निकम सर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर यावेळेला कोण येतोय पुन्हा एकदा वैयक्तिक षटका दिलं. द्वितीय षटक हाताळण्यासाठी प्रकाश पाटील. अल्ला येतोय. पहिला चेंडू राहुलच्या बॅट मधून येतोय. 4 धावा. मॉडर्न आर्ट संघाकडून आपण पाहायला गेलं तर चाहते देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने देखील टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या वाजल्या जातात. अर्थातच यावेळेला राहुल मोरे यांची बॅट तळपते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आखुडी टप्प्याचा चेंडू होता. सागर जॉन्टी येतोय चेंडूला गॅदर करतोय. तोपर्यंत सिंगल धाव येते. सिंगल धावेने धाव संख्या आतापर्यंत 24. 24 धावा आतापर्यंत धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू 5 धावा. प्रकाश पाटील अल्ला यांच्यावर यावेळेला प्रहार केला जातो. दुसरीकडून एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ शव्वा शेर आहे. म्हणजे दुसरीकडून मयूर जाधव आहे. ह्यांच्यामध्ये देखील क्वालिटी आहे. परंतु यावेळेला धावचीची संधी होती. सिंगल धाव घेतली गेली. सुरेखरित्या चेंडूला गॅदर केला जातो. धावसंख्येत 1 ने भर पडत असताना आतापर्यंत 25 धावा धाफळकर कुटण्यात यश मिळत आहे. राहुल मोरे एकेकाळी खेळतोय, एकाकी झुंज देतोय. दीपक बांबरे क्षमासावी अभित पठाण आहे. कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होत असताना 26 धावा धाफळकावर येत असताना यावेळेला काय चुकी घडली जाईल का? परंतु सिंगल धाव येते. तितक्याच चांगला बॅकअप या ठिकाणी शशांक यांच्याकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा आतापर्यंत धाफळकावर. 1 to go चा पुकार येतोय. अर्थात शेवटचा चेंडूंचा खेळ. 27 धावा धाफळकावर आणि चेंडूला यावेळेला पुन्हा एकदा धाडलाय. म्हटलं जातं ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा खेळाडू क्लासिकल आहे आणि हा वेळेला दर्शवतोय. राहुल मोरे यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहायला गेलं तर टीम साईचरण संघाकडून थोडासा कुठेतरी आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला काय घडलं जात आहे? यावेळेला राहुल को चेस पसंद आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतोय. आमची मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू मध्ये 25 धावींचे आव्हान
धावफलकावर अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील ज्या प्रकारचे गोलंदाजी हाताळतोय, म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्ची पडल्या होत्या आणि त्यानंतर काझी यांच्यावर हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर प्रकाश पाटील वैयक्तिक 3रं षटक हाताळलं, त्यांच्यावर थोडासा कुठेतरी हल्ला झाला आणि धावफलक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 31 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळत. रोहित जाधव येतो यावेळेला गोलंदाजी मार्गवर चतुर्थ षटक हाताळण्यासाठी. रोटी राऊंड विकेटचा मारा एकीकडे मयूर जाधव हा देखील जाणतो आणि तशा प्रकारची आतापर्यंत फलंदाजी केली जाते. म्हणजे ज्या वेळेला शून्यावर हेमंत घडिगावकर सारखा मोठा मासा गळायला लागला आणि त्यानंतर ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते सुपररित्या पूर्णतः संघाला आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर समीकरण आणि कॅल्क्युलेशनने खेळलं जात आहे. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू गडी बाद होईल का? मयूर जाधव पहिल्या चेंडूवर बॅक डगआउट मध्ये परतवतो. वेगवान गतीचा चेंडू होता. यस डीजे यस थँक्यू डीजे. समीकरण काय दर्शवते यावेळेला 11 चेंडू 25 धावांची गरज. मोठा गडी जो आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज यावेळेला आपण पाहायला गेलं तर बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. परंतु दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर अभित पठाण ज्या प्रकारची फलंदाजी केली होती वैयक्तिक 19 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी केली गेली. नवीन पठाण यावेळेला येतोय निशांत पेलाने. वडा चेंडूवर गडी बाद करत असताना रोहित जाधव यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी थोडासा उंचावलेला दुनावलेला आपल्याला पाहायला मिळतं. बॅटल स्पीड पॅटर्न केला जातोय. पहिला चेंडू सिंगल धाव घेत असताना सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर यावेळेला कोण येतोय? राहुल मोरे जो फलंदाज आतापर्यंत चांगली खेळी करतोय. एक संकटमोचक अशी खेळी करत असताना एकाकी झुंज देतोय. संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा राहुल मोरे आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मयूर जाधव सारखा फलंदाज. परंतु राहुल नजाकत भरा शॉट आहे. शैलीने आगळ्या वेगळ्या शैलीने खेळला गेलेला हा शॉट. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार 4 धावांसाठी. यस थँक्यू डीजे. अभी उलटी गिनती चालू आहे. येणारे 9 मध्ये 20 धावांची गरज. धावफलक आपण पाहायला गेलं तर भलं मोठं आव्हान होतं. 56 धावांचं आव्हान आहे. परंतु ज्या प्रकारचे फलंदाजी आतापर्यंत राहुल मोरे करतोय एकाकी झुंज देतोय. राहुल स्वतःला म्हणतोय यावेळेला की संकटांच्या वाटेवरती मला चालायचं आहे. पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे. खेळताना मला संघर्ष करायचा आहे. आज माझ्या संघाला मॉडर्न आर्ट संघाला सारं काही जिंकून द्यायचं आहे. आणि तशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत राहुल मोरे यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. वसई तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून राहुल मोरे यांचं देखील नाव घेतलं जातं. यावेळेला काय घडलं जात आहे? लगातारचा दुसरा चेंडू बॅट मधून लगातारचा दुसरा प्रहार. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 8 चेंडू 16 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता रोहित जाधव. परंतु दुसरीकडे आग उबळतो आतापर्यंत राहुल मोरे. पुन्हा एकदा यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. पंचांचे हात हवेत अर्थातच. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धावेत पुन्हा एकदा भर पडला जाते. येणारे 8 मध्ये 15 धावांची गरज धावफलकावर. राहुल मोरे यांची बॅट तळपते. पुन्हा एकदा लगातारचा 3 चेंडू 3 चौकार. राहुल मोरे क्या बात है. यस थैंक यू डीजे. है ये खिलाड़ी ना, ये खिलाड़ी AK-47 है. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. या खेळामध्ये कुवत आहे, ताकद आहे, टॅलेंट आहे आणि सर्व काही आज दाखवून देतोय. तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. राहुल मोरे काय फलंदाजी केली जाते. जॉन्टी येतोय
कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव. सिंगल धावेने आतापर्यंत मॅचचं समीकरण बिघडवून टाकेल का काय, ह्यावर नजर असेल. जबरदस्तरित्या फलंदाजी केली जाते. येणारे 6 मध्ये 10 धावींची गरज धाव फलकावर. वैयक्तिक आतापर्यंत राहुल मोरे ज्या प्रकारची फलंदाजी करतोय 27 धावेंवर खेळतोय. वैयक्तिक आतापर्यंत 27 धावेंवर खेळतोय. काय घडेल या सामन्यामध्ये, काय बिघडेल, कोणत्या संघाला मात्र 1 वर्षाची अर्थातच 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल, ह्यावर मात्र नजर असेल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय एक क्रासिसी संघ, तर दुसरीकडे यंग टॅलेंटने भरलेला संघ टीम मॉडर्न आर्ट संघ. थोडीशी घाई करायची क्रासिसी संघ. येणारे 6 मध्ये 10 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला प्रेक्षकांना थोडीशी विनंती असेल, बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक आहेत जे पडदा खेचून बसल्यात त्यांना विनंती असेल आपण पडदा सोडून थोडंसं लांब बसायचं. तेवढी विनंती असेल प्रेक्षकांना. येणारे 6 मध्ये 10 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर यावेळेला कोणावर जिम्मेदारी असेल, कोणाच्या खांद्यावर यावेळेला जिम्मेदारी दिली जाईल, तर गोलंदाज येतोय सुशांत. येणारे 6 मध्ये 10 धावेंची गरज. राहुल मोरे वैयक्तिक आतापर्यंत 27 धावेंची खेळी करतोय. एक संघाचा संकट मोजक म्हणून, आधारस्तंभ म्हणून ओळखला जातोय हा फलंदाज एकीकडे खेळत असताना पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करायची आहे टीम इक्रासिसी. 6-10चा सामना येऊन थकतोय यावेळेला. काय घडेल, काय बिघडेल, परंतु ज्या प्रकारची आतापर्यंतची फलंदाजी करतोय राहुल मोरे. येणारे 6 10च्या इक्वेशन मॅच मध्ये एकीकडे सुशांत आहे. सुशांत यांच्यामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर कुवत आहे, टॅलेंट आहे, सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू यावेळेला सुरेखरित्या गॅदर केला जातो. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. अर्थातच प्रेशर, दबाव, प्रत्येक निर्धाव चेंडू, प्रत्येक सिंगल धावेवर यावेळेला प्रेशर असेल. पहिला चेंडू सिंगल धाव. येणारे 5 मध्ये 9 धावा. दुसरीकडे वडा आहे निशांत पिळाने. 5 मध्ये 9 धावींची गरज. मंजिल होने को मिलते हैं ना जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होना चाहिए. आतापर्यंत हौसले दाखवतोय, परंतु दुसरीकडून गोलंदाज सुशांत वेगवान गतीचा चेंडू वडा चुकी करतोय आणि चुकीचे रूपांतर यावेळेला गडीबाद. चला थोडीशी घाई करायची आहे. फलंदाजांना देखील विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. येणारे 4 मध्ये 9 धावींची गरज. दीपक बांबरे नवीन फलंदाज येतो. पहिला चेंडू लोअर फुलटाचा चेंडू. यावेळेला सिंगल धाव घेतली जात आहे. सिंगल शिवाय काहीच नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, चेंदनी न सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मद भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येणारे 3 चेंडू मध्ये 8 धावींची गरज. काय घडेल, काय बिघडेल, ह्यावर यावेळेला मात्र नजर असेल. राहुल मोरे येतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. जो फलंदाज आज मात्र ह्या सामन्यामध्ये लहरामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. यावेळेला काय घडलं जात आहे. येणारे 2 मध्ये 2 चौकारांची गरज. कोणता संघ ह्या स्पर्धेबाहेर जाईल आणि कोणता संघ यावेळेला ह्या स्पर्धेमधून टॉप 8 मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. आणि हा संघर्ष आतापर्यंत सुशांत यांच्या गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो सुशांत. येणारे 2 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज धावफलकावर. काय घडेल, काय बिघडेल. चला थोडीशी घाई करा विनंती असेल.
2 चेंडू 8 धावेंची गरज. पहिला चौकार येईल काय ह्यावर मात्र नजर असेल यावेळेला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले, परंतु दुसरीकडून राहुल मोरे ज्या प्रकारची फलंदाजी हाताळतो, 1 चेंडू 8 धावा. काय घडेल, काय बिघडेल, ज्या संघावर प्रत्येकाची नजर होती तो संघ मॉडर्न आर्ट संघ यावेळेला ह्या स्पर्धेबाहेर जाईल का ह्यावर नजर असेल. यावेळेला मात्र लक फॅक्टरची कुठेतरी गरज असणार आहे. 1 चेंडू 8 धावा. सामन्याचं पारडं थोडंसं कुठेतरी एकतर्फा असं जात असताना पाहायला मिळतं आणि यावेळेला संघ जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन बाय टीम 11 सीसी संघ आणि हार्ड लक बाय टीम मॉडर्न आर्ट संघ. चला आपण त्वरित यायचं टॉस का बॉसच्या दिशेनं. झालाय टॉस झालाय. मृदुल एक सन्मानाकडे जाऊया आपण. सन्मानाकडे जाऊया आपण. या ठिकाणी विकास पाटील सर या ठिकाणी आले, त्यांची सर्व टीम. आणि मी रंजनला विनंती करेल की सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विकास पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपण आला सर या VPLच्या एवढ्या मोठ्या मंचावर आणि आम्हाला मिळालेली आपली साथ ही खूप मौलाची आणि खूप महत्त्वाची होती. असंच सहकार्य तुमच्या माध्यमातून